इयत्ता 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी महाज्योती म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूर यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत टॅब दिला जातो. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. ऑनलाईन अर्ज जे आहे ते मागवण्यात येत आहे. तर यासाठी नेमकं कोणत्या विद्यार्थ्यांना हा टॅब मिळणार आहे, अर्ज कशा पद्धतीने करायचा, अटी पात्रता काय असणार आहेत इत्यादी प्रकारची संपूर्ण अशी माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त ओळखीचे मित्र असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा. नमस्कार, मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ. मित्रांनो, ओबीसी, व्हीजेएनटी आणि एससी विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूर ही संस्था जी आहे ते काम करत असते आणि या संस्थेच्या माध्यमातून इयत्ता 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी डबल असेल किंवा एमएसटी सीईटी असेल किंवा मग या ठिकाणी नीटची एक्झाम असेल, या परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी टॅब व इंटरनेट या ठिकाणी दिलं जाते आणि याच्याच माध्यमातून त्यांना फ्रीमध्ये कोचिंग सुद्धा दिलं जाते. तर यासाठी जे काही ऑनलाईन अर्ज जे आहे ते मागवण्यात आलेले आहेत आणि जे कोणी ओबीसी आणि व्हीजेएनटी कॅटेगरीतील विद्यार्थी असतील त्यांना जे काही या योजनेअंतर्गत जे आहे ते लाभ घेता येणार आहे. तर आता या महत्त्वाचं म्हणजे या योजनेसाठी जे आहे ते कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे, कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत इत्यादी प्रकारची संपूर्ण अशी माहिती आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत. विद्यार्थी भविष्यामध्ये एमएसटी, सीईटी, जेडबल आणि नीट या परीक्षेची तयारी करणार आहेत अशा विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत जे आहे ते लाभ घेता येतो. त्यांना ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी तुम्हाला ओबीसी, व्हीजेएनटी आणि एससी-बीसी कॅटेगरीतील विद्यार्थी फक्त यासाठी अर्ज करू शकतात. जे कोणी एससी आणि एसटी विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी सुद्धा ही योजना राबवली जाते, परंतु ती योजना जी आहे ती वेगळ्या संस्थेच्या माध्यमातून राबवली जाते. त्याची सुद्धा आपण या ठिकाणी अर्ज सुरू झाल्यानंतर माहिती घेणारच आहोत. तर त्यापूर्वी आता ही महाज्योती संस्थेच्या माध्यमातून जी काही जाहिरात निघालेली आहे त्या संदर्भातली संपूर्ण अशी माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर सुरुवातीला मित्रांनो, आता जे विद्यार्थी सध्या आता 2026 ची परीक्षा दिलेली आहे 10वीच्या विद्यार्थ्यांनी, आता ते विद्यार्थी 2028 मध्ये म्हणजे 26, 27 आणि 27, 28 म्हणजे 2028 मध्ये जी काही एक्झाम कंडक्ट होती ते एक्झाम देणार असतील अशा विद्यार्थ्यांना जे आहे ते योजनेचा लाभ मिळणार आहे. तर आता या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे आणि या माध्यमातून त्यांना मोफत टॅब व जे काही कोचिंग आहे, इंटरनेट आहे ते पुरवलं जाणार आहे. या योजनेसाठी नेमकं पात्रता काय असणार आहे याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे विद्यार्थी अर्ज करणार आहेत तो महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्याकडे जे काही डोमेशियल प्रमाणपत्र जे आहे ते असणं बंधनकारक असणार आहे. तुमच्याकडे डोमेशियल प्रमाणपत्र जर नसेल तर लगेच तुम्ही काढायला टाकून घ्या किंवा डोमेशियल प्रमाणपत्र कशा पद्धतीने काढलं जाते या संदर्भातले व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. तर लवकरात लवकर जे आहे ते तुम्ही डॉक्युमेंट तयार करून घ्या. नंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी कोणत्या विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. ओबीसी, व्हीजेएनटी आणि एससी-बीसी कॅटेगरीतील जे काही इच्छुक उमेदवार आहेत अशा उमेदवारांना जे आहे यासाठी अर्ज करता येणार आहे. तिसरं आहे 2026 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा जी आहे दिलेली आहे, म्हणजे आता या ठिकाणी उत्तीर्ण होणार आहेत विद्यार्थी, अशांना याचा लाभ मिळणार आहे. विद्यार्थी मागच्या वर्षी जर पास झालेला असेल 2025 ला, तर अशा विद्यार्थ्यांना या जे काही फॉर्म आहे ते फॉर्म भरता सुद्धा येणार नाही आणि याचा जी योजनेचा लाभ सुद्धा घेता येणार नाही. त्यासाठी जी काही करंट इयर म्हणजे 2026 ला सध्या त्या विद्यार्थ्यांनी 2026 मध्ये 10वीची परीक्षा दिलेली असली पाहिजे. 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील वर्गामध्ये त्यांनी जे 11वीला ॲडमिशन घेतात तर ते सायन्स शाखेत ॲडमिशन घेणं कंपल्सरी असते. त्याचाच पुरावा म्हणून तुम्हाला जी काही बोनाफाईड असेल आणि जी काही कॉलेजची ॲडमिशन पावती आहे, विज्ञान शाखेत तुम्ही प्रवेश घेतलेला आहे याचा पुरावा म्हणून तुम्हाला बोनाफाईड किंवा प्रवेश पावती सुद्धा त्या फॉर्म सोबत अपलोड करावी लागते. निवड कशा पद्धतीने होणार आहे, तर यामध्ये जी काही प्राप्त टक्केवारी असेल म्हणजे 10वीला विद्यार्थ्यांना जे काही मार्क मिळाले असेल त्यानुसार प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार याची जी काही निवड आहे ती केली जाणार आहे आणि प्राप्त टक्केवारीचा सुद्धा विचार केला जाणार आहे. पद्धतीने मित्रांनो ही काही पात्रता होते. आता महत्त्वाचं म्हणजे अर्ज करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात ते आपण या ठिकाणी पाहूया. सर्वात आधी जे आहे तुम्हाला जे काही विद्यार्थ्यांचं आधार कार्ड लागणार आहे. त्यानंतर आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहोत म्हणून तुम्हाला अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे. त्यानंतर तिसरा नंबरचा आहे तुम्ही किंवा व्हीजेएनटी किंवा मग ओबीसी असाल तर त्याचं प्रूफ म्हणून तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. नसेल काढलं तर तुम्ही काढूला टाकून द्या. त्यानंतर पुढचं आहे, आता तुम्ही नॉन क्रिमिनल जे आहे उत्पन्न गटामध्ये येतात त्या संदर्भात तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सुद्धा जोडणं कंपल्सरी आहे. ते पण इथे व्हॅलिड नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागणार आहे. तर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल कशा पद्धतीने काढलं जाते याची सुद्धा जे काही तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. त्या व्हिडिओची तुम्ही मदत घेऊ शकता किंवा बाहेरून काढायचं असेल तर बाहेरून सुद्धा काढू शकता. 10वीची मार्कशीट, तर सध्या 10वीचा निकाल लागलेला नाही आहे त्यामुळे तुम्हाला 10वीची मार्कशीट जी आहे सध्या तुम्हाला अपलोड करायची नाही. फक्त जे काही तुम्ही अर्धा फॉर्म तुम्हाला भरायचा असेल तर तुम्ही अर्धा फॉर्म सध्या भरू शकता किंवा
निकाल लागल्यानंतर सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. परंतु तुमच्याकडे जर काही डॉक्युमेंट अवेलेबल असेल तर तुम्ही सध्या ते काही राहिलेले डॉक्युमेंट, सध्या जे अवेलेबल डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही अवेलेबल डॉक्युमेंट जे आहे ते अपलोड करून ठेवू शकता. आणि जी राहिलेले डॉक्युमेंट्स आहेत जसे 10वीची मार्कशीट आहे ती तुम्हाला निकाल लागल्यानंतर मिळणार आहे, तर ते बाकी डॉक्युमेंट तुम्ही नंतर सुद्धा अपलोड करू शकता. त्यानंतर आता दिव्यांग विद्यार्थी असेल तर त्याच्याकडे UDID कार्ड किंवा मग UDID सर्टिफिकेट असेल ती सुद्धा अपलोड करणं गरजेचं आहे, कारण की यांच्यासाठी वेगळ्या जागा आहेत. आणि त्यानंतर अनाथ विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इथे वेगळ्या जागा असणार आहेत, त्याचा सुद्धा त्यांना ऑर्फन सर्टिफिकेट लागणार आहे. तर हे अशा पद्धतीचे काही डॉक्युमेंट्स होते जे की तुम्हाला जे काही फ्री टॅबलेट योजनेचा फॉर्म भरण्यासाठी लागणार आहेत. तर यापैकी तुमच्याकडे कोणते डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही जे आहे ते डॉक्युमेंटची जी काही प्रोसेस आहे ते फॉलो करा आणि ती काही डॉक्युमेंट आहे ते काढून घ्या. आणि जर डॉक्युमेंट असेल तर मग या ठिकाणी आपल्याला काही काळजी करण्याचं काम नाही. फक्त 10वीची मार्कशीटच नसेल, बाकी सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी जे काही रजिस्ट्रेशन असेल किंवा मग काही डॉक्युमेंट जे आहे ते अपलोड करून ठेवू शकता. तर मित्रांनो, ही जी काही डॉक्युमेंटची यादी होती तर जे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. आरक्षणानुसार याचं जे काही वितरण आहे ते होणार आहे. आणि शर्ती जर पाहिल्या तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या फॉर्म भरण्यासाठी अंतिम दिनांक जे आहे ते 30 मे 2026 सांगण्यात आलेली आहे. परंतु ही जी काही दिनांक आहे ते 100% वाढणार आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑफलाईन पद्धतीने किंवा ईमेलद्वारे कुठल्याही अर्जाचा तुमचा विचार केला जाणार नाही. आता तिसरं महत्त्वाचं म्हणजे आता यासाठी अर्ज करण्यासाठी कोण अर्ज करू शकतो, तर यासाठी सुद्धा यांनी कंडिशन दिलेली आहे. तर 10वी मध्ये तुम्ही जी काही प्राप्त गुणाची टक्केवारी आहे, कमीत कमी जर तुम्ही ग्रामीण भागातील असाल तर तुम्हाला 60% तुम्हाला असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता. आणि जर शहरी भागामधून तुम्ही असाल तर तुम्हाला जे काय आहे ते कमीत कमी 70% तुम्हाला लागणार आहे. 70%च्या वर जर तुम्हाला मार्क असेल तरच तुम्ही यासाठी, किंवा 70% जर मार्क असेल तरच तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता. अशा पद्धतीची हे प्राप्त टक्केवारीची सुद्धा या ठिकाणी अट देण्यात आलेली आहे. तुम्ही 11वी सायन्सला ॲडमिशन घेतलेली आहे म्हणून तुम्हाला जे काही बोनाफाईड असेल किंवा मग ॲडमिशन पावती असेल, विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला पुरावा म्हणून तुम्हाला ते द्यावं लागणार आहे. तर अशा पद्धतीची मित्रांनो ही एकंदरीत महाज्योती फ्री टॅबलेट योजना 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना फ्री टॅबलेट दिला जाणार आहे महाज्योती संस्थेच्या माध्यमातून. तर त्या संदर्भात जे काही अर्ज कशा पद्धतीने करायचा, अटी, शर्ती, पात्रता आणि कागदपत्रे इत्यादी प्रकारची संपूर्ण अशी माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच मित्रांनो, या संदर्भात जी काही नोट आहे किंवा मग जाहिरात आहे, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळेल, किंवा आपला जे काही WhatsApp चॅनल आहे किंवा टेलिग्रामचा ग्रुप आहे त्या ग्रुपवरती तुम्हाला सुद्धा या ठिकाणी ही जाहिरात तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये तुम्ही सविस्तर माहिती जी आहे ती वाचून घेऊ शकता. आता महत्त्वाचं म्हणजे यासाठी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दलची सुद्धा माहिती जाणून घेऊया. अशा पद्धतीने मित्रांनो हे जी काही फ्री टॅबलेट योजना महाज्योती संस्थेच्या माध्यमातून जी काही जाहिरात निघालेली आहे त्या संदर्भातली संपूर्ण अशी माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे कोणी आपल्या ओळखीचे मित्र असतील किंवा जे नुकतीच 10वीची परीक्षा पास झालेले आहे आणि ज्यांना पुढे नीट, CET किंवा JEE ची काही परीक्षा द्यायची असेल आणि जे OBC, VGNT आणि SBC या कॅटेगरीमधून असेल तर अशा विद्यार्थ्यांपर्यंत ही जास्तीत जास्त माहिती शेअर करा. आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये.